काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही। जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाहीत आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीत। इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे, देशात काय होणार आहे। हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत। इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावत, 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवणार, प्रत्येकाची स्पर्धा आहे। एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे। जो दीर पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत। मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात। हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास आहे। हा सगळा पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे। आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारही नाही। मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल, 35 आणि अधिक, 30 तर नक्कीच एकत्रित। शिवाय काही जागा या फाईटमध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही। तर आम्ही 35 पर्यंत नक्की पोहोचतो आहोत। या